पेशाने IT प्रोफेसर, पण मसाले, पीठ आणि मिलेट्सचे लाडू बनवून 50 पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या आहेत पुण्यातील उज्ज्वला करवळ। कोरोना काळात त्यांनी 1000 रुपयांपासून सुरू केलेल्या व्यवसायाने आता वटवृक्षाचं रूप धारण केलंय। या माध्यमातून महिला बचत गट आणि गरीब घरातील मुलींना आर्थिक हातभार लागताना दिसतोय। मी लीलावती कॉलेजमध्ये ॲज अ सॉफ्ट इंजिनिअरिंग शिकवायची, जावा, C++ हे लँग्वेजेस शिकवायचे। गेले 7-8 वर्षाचा तिथला एक्सपिरियन्स आहे आणि ॲज अ HOD म्हणून मी तिथं काम केलेलं होतं। लॉकडाऊनमध्ये पूर्ण घरी बसूनच काम होतं, ऑनलाईन लेक्चर्स वगैरे आपण घेत होतो, पण स्वतःचं असं काही नव्हतं। सतत असं वाटायचं की आपलं काहीतरी हवं, आपलं काहीतरी हवं। या प्रेरणेतून व्यवसाय सुरू केला आणि एक महिला जोडत गेली। घरातूनच सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून त्या एकूण 70 पदार्थ बनवून थेट ग्राहकांना विक्री करतात। घरगुती महिलांना बनवलेल्या उत्पादनांचा एक ब्रँड असावा म्हणून त्यांनी स्वाद या ब्रँडची स्थापना करून हे पदार्थ विकायला सुरुवात केली। जास्त आमचा फोकस आहे पिठांवरती। आमच्याकडे 30 प्रकारचे पिठं मिळतात। त्याच्यामध्ये 18 धान्यांची थालीपीठ भाजणी आहे, ती खूप म्हणजे लोकांना खूप छान पद्धतीने आवडलेली आणि त्यांनी ॲप्रिशिएट केले की नाही बाबा हे खरंच चांगले प्रोडक्ट आहे। ते 3 डाळींचा ढोकळा आहे, 3 डाळींचे आप्पे, मिलेटमध्ये आम्ही काम करतो। ज्वारीची इडली, ज्वारीचे आप्पे, ज्वारीचा रवा, नाचणी इडली, नाचणीचे लाडू, सत्व आहे लहान मुलांसाठी, खूप छान पद्धतीने आम्ही करतो। म्हणजे प्रॉपर मोड वगैरे आणून वस्त्रगाळ करून आम्ही मुलांसाठी ते तयार करतो। त्याच्यानंतर चटण्या आहेत जे इनोव्हेटिव्ह आहेत, कढीपत्ता चटणी आहे, पूड चटणी आहे, जवस, कारळा, अशा 6 प्रकारच्या चटण्या आहेत। लाडू चांगल्या पद्धतीने आम्ही करतो, सेंद्रिय गुळ आणि गाईचं तूप या पद्धतीने आम्ही बनवतो। त्याच्यामध्ये आपल्याकडं जास्त जातो तो पौष्टिक लाडू, डिंक लाडू, नाचणीचा लाडू आणि त्याच्यामध्ये सरास 400 ग्रॅम पीठ असतं तर 700 ग्रॅम ड्रायफ्रूट्स आपण वापरतो। या पद्धतीने आपण काम करतो। मसाले 21 प्रकारचे आपण बनवतो। त्याच्यामध्ये गोडा मसाला, गरम मसाला, कोल्हापुरी तिखट आपलं खूप छान पद्धतीने जातं, कांदा लसूण मसाला आहे आणि आपले बाहेर पण जातात प्रोडक्ट। या माध्यमातून त्यांनी 45 महिलांना या व्यवसायामध्ये स्वयंपूर्ण बनवलं। 7 ते 8 महिलांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला। महिलांना थेट व्यवसायामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी होम फ्रँचायझी मॉडेल विकसित केले आहे। जेव्हा मी होम फ्रँचायझी नावाचं एक मॉडेल चालू केलं तेव्हा डोक्यात एकच उद्देश होता की ज्या घरी आहेत किंवा त्यांना सेकंड इन्कम पाहिजे किंवा कॉलेज स्टुडंट आहेत किंवा अजूनही शिकतात ते, ह्यांच्यासाठी हा नवीन एक प्लॅटफॉर्म ओपन केला की त्याच्यामुळं आम्ही काय करतो, होम फ्रँचायझी देते मी की जेव्हा महिला येतात आपल्याकडे एनरोल होतात तेव्हा त्यांना 2 दिवसाचं ट्रेनिंग देतो प्रॉपर मार्केटिंगचं। त्याच्यानंतर मग त्यांना आपण 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळे प्रोडक्ट देतो, तुम्ही रिसेलिंग करू शकता। रिसेलिंग झाल्यानंतर जे काही इन्कम होतं त्यांचं मार्जिन आहे, प्रत्येक ह्याचं पिठांचं ह्याचं मार्जिन आहे, ते मार्जिन कट करून राहिलेले पैसे ते आम्हाला परत करतात। सुरुवात केवळ 1000 पासून झाली होती, पण पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून 3 लाखांचं कर्ज मिळालं आणि त्यांच्या या व्यवसायाला चालना मिळाली। आज एका घरातून चालू असलेला हा व्यवसाय लाखोंमध्ये उलाढाल करतोय। दर महिन्याची जर उलाढाल तुम्ही बघितलं, सर्वसाधारण 2 ते 3 लाखापर्यंत आमची उलाढाल होती। जर एक्झिबिशन वगैरे असेल तर साधारण ती उलाढाल अजून जास्त होते, 5-6 लाखापर्यंत जाते। वार्षिक जर तुम्ही बघितलं तर 50 ते 60 लाखापर्यंत आपलं ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट म्हणजे उलाढाल होते। असा कोणताच व्यवसाय नाही जो आपण करू शकत नाही। आपण कितीही लहान असलो तरी आपले प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत। प्रयत्न केल्यानंतर कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं उज्ज्वला सांगतात। IT प्रोफेसर ते यशस्वी महिला उद्योजिका हा त्यांचा प्रवास इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो। दत्ता लवांडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत, agro.com।